चला फ्रेश मॅच कडे आपण जात आहोत. वेलकम प्रवीण. दोन्ही टीम तयार झाले. टॉस जिंकला सर्वप्रथम तर डिसाइड केलं फिल्डिंग इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता आणि ओपनिंग पेअर्स मध्ये दोन आघाडीचे बॅटर आपण पाहतोय संकेत आणि हार्दिक. चला यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम महापोली आपण टॉस करण्याकरिता यायचंय. धन्यवाद. निश्चित चालू असलेला सामना अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही टीमला सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील, कारण जिंकणारा संघ टॉप 4 गाठणारे म्हणजेच क्वालिफायर होईल. बक्षिसासाठी तो पात्र ठरेल. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पाहू शकाल पहिलाच बॉलवरती विकेट मिळवली. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. पहिल्याच बॉलवरती संकेत बॅक टू द डगआउट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला संकेतने. टो क्रशिंग यॉर्कर आणि बरोबर विकेट पाहायला मिळाला. यशांवरती जाऊन दळला गेला बॉल आणि पहिल्या बॉलवरती धक्का मिळत असताना मिळाली सफलता हर्षदला. 0 वरती 1. अडकीच मोनिश सर, आपण विचार केला तर पहिला चेंडू होता, थोडंसं डिफेन्स करणं गरजेचं होतं, खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं, परंतु या पद्धतीचा स्ट्रोक खेळणं कुठेतरी चुकीची भावना पाहायला मिळाली. म्हणून सर राहुल द्रविड सरांचं एक वाक्य आहे ना की पहिली सिंगल सर्वात महत्वाची. एक सिंगल घ्या, नॉन स्ट्राईक रेंजला जा, सिच्युएशन समजा, बॉलरला परखा आणि मग त्यानंतर तुम्ही स्टार्ट करा. म्हणून पहिली सिंगल महत्वाची असते. पण कुठेतरी आता सध्या मॉडर्न क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे, जास्त जलद खेळायचा प्रयत्न आणि रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला तिकडे आणि महत्वाचा विकेट गमावला गेला. 0 वरती पहिला विकेट आणि आता नवीन बॅटर नितेश गायकर. नक्कीच गोल्डन डकचा शिकारी ठरलाय. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण नितेशला पाहतो. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हर्षद पाटील. याही वेळेला फुल्लर लेनचा बॉल सॉफ्ट हँड समोरच्या दिशेनं बॉलला खेळलाय. बॉलर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत वेगाने 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पुढे टाकलेला बॉल आणि त्यानंतर समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनला फिल्डर होते तिकडे आणि बॉल कलेक्ट करून फिकी करेपर्यंत 2 धाव तर इझिली बनल्या. आणि बघा जेव्हा व्ही शेप मध्ये बॉल जातो ना, लॉंग ऑन लॉंग ऑफ, तेव्हा सर्वाधिक जास्त धोका नॉन स्ट्राईक रेंजला असतो, कारण की स्ट्राईक रेंजला फिकी करायला तुम्हाला तितकी जास्त ताकद लागते. त्यामुळे अनेकदा आपण व्ही शेप मध्ये जेव्हा बॉल येतो तेव्हा अनेकदा पहिल्या नॉन स्ट्राईक रेंजला लवकर फिकी केली जाते आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावा आल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त. 1 विकेट गमावत असताना बॅटिंग करते टीम जयदुर्गा विश्वगड आणि धाव फलक 2 या आकड्यावरती पाहतोय. नक्कीच क्वालिफायरचा सामना आहे, 3 ओव्हरचा सामना आहे, म्हणजेच 3 षटकामध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा येणं गरजेच्या असतील टीम विश्वगड संघासाठी. शॉर्ट बॉल आणि त्याला मात्र पूल करत असताना सक्सेसफुल ठरतील फलंदाज. बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार येतोय. इथून मात्र पाहतोय नितेश यांच्या पाठमधून. वा काय पिक केलं बॉलला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. ओ द विकेट आले. शॉर्ट बॉल होता, पिक केला आणि त्यानंतर पुल केलं आणि सक्सेसफुल या बॉलला मैदानाच्या पलीकडे पाठवलं. धावा मिळाल्या 6. नितेश रेडी होते खरं तर शॉर्ट बॉल करिता आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती 6 धावा. बघा पारितोषिक आहे श्रवण ठाकरे यांच्या माध्यमातून, भूमिक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि पारितोषिक दोन्ही टीमला. नितेशच्या माध्यमातून सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 8 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गरजेचं होता सिक्सर जो आलाय ना, कारण की 1 विकेट पडत होता, कुठेतरी बॉलर ट्रॅक वरती येत होता आणि त्याचा ट्रॅक तोडण्याकरिता तुम्हाला असे फटके जोडावे लागतात आणि तेच काम केलं नितेश गायकरने. 6 धावा जोडल्या. 8 धावा आहेत फलकावरती आता. निश्चितपणाने 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती आहे. हर्षद पाटील पुढचा बॉल घेऊन सज्ज असतील नितेश करिता. ओहो, यावेळेला मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग चेंडू पाहायला मिळाला. कटर बॉलचा वापर करत असताना डॉट बॉलची समाप्ती होईल हर्षद पाटीलच्या माध्यमातून. क्रॉस बॅट आली आणि त्यानंतर बाहेर हलका निघालाय. फार जास्त वळण नव्हतं, पण जेवढं वळण होतं ना त्याने काम केलंय. कटर बॉलचा वापर आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. बरोबर 12च्या अवरेजने सध्या धाव फलकावरती धावा बनवल्यात 8 या आकड्यावर. 5वा बॉल ऑप्शनच्या बाहेर सोडू दिलाय, जाऊ दिलाय. नितेश अंपायरकडे कुठल्या तरी अपेक्षेने बघतोय की वाईट दिला जाईल, परंतु नाही, लाईनचा भरपूर आतमध्ये होता आणि त्याच्यामुळे डॉट बॉलची समाप्ती. अनेकदा बॅटर कधी कधी प्रेडिक्ट करतो ऑप्शनच्या बाहेरचे बॉल की बाहेर निघून जाईल, त्याकरिता सोडला बॉलला, परंतु मी म्हणेन की ही चुकीचा डिसिजन. डॉट बॉल आलाय. अंतिम बॉल आता. फुल टॉस केलाय. क्रॉस बॅटने पुन्हा स्क्वेअर लेगला बॉल चालला वेगाने आणि आता नाही थांबणार. 1 टप्पा बॉल मॉट लाईनच्या पलीकडे. धावा 4. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 12 रन्स ऑन द बोर्ड. लॉस अपॉन विकेट.
नक्कीच यावेळेला मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती जो आक्रमण चढवलं आणि त्या आक्रमणाबरोबर 4 धावा अंकित केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 12. चला यानंतर होणारी मॅच सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि स्टार 11 महापोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. आज सिकंदर स्पोर्ट्सच्या इकडेच आहेत सगळे खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती ज्युनियर गटातील आपण क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जयदुर्गा विश्वगड आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं दुसऱ्या बाजूने गावदेवी खातिवली. जर इथे जिंकणारा संघ आहे ना तर टॉप 4 करणारा एक आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर बक्षीस पात्र ठरणारा संघ ठरेल. दोन्ही संघांना इम्पॉर्टंट प्रवीण मॅच आहे, कारण की मी म्हणेन की आज संपूर्ण रात्रीमध्ये जी मेहनत घेतली आहे मागच्या 3 मॅच मध्ये, आता इकडनं कोणता संघ विचार नाही करणार की मला मॅच पराभूत व्हायचं आहे, कारण की जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला कुठेतरी रंग लागला पाहिजे. आणि या विभागातील पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि इतक्या मोठ्या स्टेज वरती पाहतोय. सो अपेक्षा असतील प्रत्येक संघाच्या खेळाडूंच्या आणि गावकऱ्यांच्या पाठीराख्यांच्या की आपला संघ कुठेतरी पुढे गेला पाहिजे. त्यामुळे त्या जिद्दीने लढतायत. षटक 1 समाप्त झालं. धावफलकावरती धावा 12 पाहतोय आणि मागच्या मॅचचा हिरो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती मनोज. नक्कीच मनोजला आणले, ज्याने मागील सामन्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या, जिथे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना मनोजने त्या सामन्याला कलाटणी दिली होती. आणि तोच मनोज आता सेकंड ओव्हर करता पुन्हा एकदा सज्ज झालाय. हार्दिक स्ट्रायकर एंड वरती पहिला बॉल मनोजचा पुन्हा क्रॉस बॅटने खेळलाय. फिल्डर आहेत पाठीमागे रोहित. उचललेल बॉल फेकी करेपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे सरसावतं. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 13 आकड्यावरती. टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग डिसाइड केल्या. 3 षटकांची मॅच आहे. परंतु एक गोष्ट जर बघितली गेली तर या दोन्ही टीमने इथपर्यंत पोहोचण्याकरिता जी लास्ट मॅच खेळले त्या दोन्ही संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मॅच जिंकली आहे. त्यामुळे कुठेतरी मी म्हणेन की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग ही डिसाइड करू शकले असते. समोर हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर पोहोचतील का नाही. एक टप्पा पडलाय बॉल आणि त्यानंतर उचलून फेकी करेपर्यंत धावफलकावरती धावा 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसऱ्या मधले 2 चेंडू फेकून झालेत. धावफलक आपण पाहतोय 15. 1 विकेट गमावत असताना जयदुर्गा विश्वगड संघ सध्या बॅटिंग करतायत. नक्कीच दोन्ही टीमचा आपण उल्लेख केलात की दोन्ही टीम्सने गोलंदाजीच्या जोरावरती इथपर्यंत मजल मारले. खरं तर एक टीम आहे ज्यांनी 4 चेंडूमध्ये 4 धावा काढू दिल्या नाहीत, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय फिल्डिंग करणारी टीम ज्यांनी 12 चेंडू आणि 12 धावा डिफेन्स केल्या. तर एक कुठेतरी आपल्याला गोलंदाजीचा बोलबाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला या दोन्ही टीम्स कडून. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 15. चेंडू क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय. मनोज गोलंदाजी करतायत, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. यावेळेला बॉलला सोडून दिल्या गेलाय. अगदी पाहिलं तर लिगल डिलिव्हरी हेच आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला आणि त्यानंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मनोज मागील सामन्यामध्ये जी कामगिरी त्यांनी संपन्न केली होती तीच कामगिरी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये करत असताना 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. या आधीच उल्लेख केला होता की तुम्ही ऑलरेडी प्रेडिक्ट नका करू, कारण की बघा ऑप्शनचा बाहेर हलका कट झाला बॉल आतमध्ये लाईन वरनं आणि प्रेडिक्शन्स आहेत ना जे तुम्ही आधीच करता ते कुठेतरी चुकीचे चाललेत. ड्राईव्ह केला ऑन साइडला. पुन्हा मिड विकेटला बॉल आहे. फिल्डर तिकडे जयेश बॉल उचलतात. फेकी करतील स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसऱ्या मधले 4 बॉल फेकले 16 आणि 16 वरती 16चा डोळा दाखवतात. सध्या एक विकेट गमावत असताना चांगली गोलंदाजी केली आहे मनोजने. या आधीच्या मॅच मध्ये 3 धावा दिलेल्या. या मॅच मध्ये पहिल्या 4 मध्ये त्याने 4च धावा दिल्यात. गोलंदाजी यार फुल टॉस केलाय. फुल टॉस थोडा मिस झाला कारण की प्रेडिक्ट नव्हतं केलेलं की हा फुल टॉस येईल ऑप्शनचा बाहेर आणि त्यानंतर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती 17 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अंतिम बॉल या षटकातील. चांगला पलटवार, चांगला कमबॅक दिलाय. नक्कीच मनोज चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत आपण पाहिलं. आपण टीव्ही स्क्रीन अंपायर कडे जाऊयात. भीमर करिता रिव्ह्यू घेतला. बॅटिंग साइडला रिव्ह्यू आहे. बेस्ट ऑफ हाईट भीमर करिता बॅटिंग साइडनं रिव्ह्यू घेतलाय, पण फर्स्ट लुक मध्ये असं वाटत होतं की तितकी हाईट नाहीये बॉल वरती. तरी देखील आपण टीव्ही स्क्रीन वरती चेक करतोय. इट्स अ फाईट डिलिव्हरी. योग्य डिसिजन. लेग अंपायर देखील तेच बॅटर सोबत चर्चा करत होते जेव्हा बॅटरने तिकडे उल्लेख केला होता की हा हाईटचा वरती आहे का. नाही, तो खाली बॉल दाखवत होते. शेवटचा अंतिम बॉल.
अंतिम बॉल पुन्हा एकदा दूरवर्ण खेळायचा प्रयत्न केलाय. ओ मिसफिल्ड पुढे आले जयेश आणि त्यानंतर बॉल निघून जातोय. अंतिम बॉल वरती 4 धावांकरिता षटक समाप्त झाले. दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती बॅटिंग करत असताना विश्वगड आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलं 21. एक विकेट गमावत असताना निश्चितपणाने हा चौकार कुठेतरी महागात ठरू शकेल टीम खातिवली संघाला, कारण तुम्ही क्वालिफायरचा सामना खेळताय आणि तिथे तुम्ही जर अशा पद्धतीच्या चुका केल्या तर मग तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. कारण 2015चा विश्वचषक आपण पाहिला तर टीम साऊथ आफ्रिका संघ सेमीफायनलचा सामना खेळत होता. एकंदरीत 6 झेल साऊथ आफ्रिका संघाने सोडल्या आणि त्यानंतर त्यांना तो विश्वचषक गमवावा लागला. मुनीश, फिल्डिंग महत्वाची आहे. फिल्डिंग जेव्हा पण तुम्ही चांगली कराल ऑलवेज मॅचेस तुम्हाला फिल्डिंग जिंकवत असते. बॅटिंग आणि बॉलिंग मी नेहमी म्हणतो ना की बॅटिंग आणि बॉलिंगचा विचार केला तर तो 40% भाग आहे. 60% ओव्हरऑल राहिलेले तुमचे 11 खेळाडू किती ताकदीने फिल्डिंग करतात आउटफील्ड मध्ये ते महत्वाचं आहे. आणि ऑलवेज तुमची फिल्डिंग तुम्हाला तुमच्या टीमला बेस्ट ठरवून देऊ शकते. 2000 ज्या पद्धतीने तुम्ही विश्वचषकाचा उल्लेख केला 83चा वर्ल्ड कप बघा, कॅच पकडली तिकडे 83चा वर्ल्ड कप आला. त्यानंतर जर बघितलं गेलं 2007चा पण T20 वर्ल्ड कप तिकडे श्रीसंतने कॅच पकडली, तिकडे देखील वर्ल्ड कप आला. त्यानंतर 2024 लॉंग ऑफ आणि सूर्यकुमार यादव कोण विसरेल, तिकडे देखील तेच पाहायला मिळालंय. म्हणून तर म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. इथे मात्र पहिला बॉल आखू टप्प्याचा बॉल पूल केलाय, सक्सेसफुल होतील. अगदी पाहिलं तर चेंडूवरती वार केलाय आणि या वार 6 धावा देऊन जातील षटकार. अगदी संधी मिळाली फलंदाजाला आणि संधीचं सोनं केलंय. हाफ ट्रॅकर बॉल म्हटलं तर मग फलंदाजाचा आवडता बॉल, त्याला पूल करत असताना सक्सेसफुल ठरत असताना या 6 धावा महत्वाच्या असतील. 27 धावा या दफळकावरती आपण पाहतोय. चला मारुफ यांचं आगमन झालं आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जिद्दी खेळाडू म्हणून याची ओळख आहे मापुली संघाचा. अनेकदा मारुफला मैदानामध्ये तो संघर्ष करताना पाहिलाय, रडताना खूपदा पाहिलं मॅच गेल्यानंतर. शेवट खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आणि त्याचा इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. सिक्सर आणि त्यानंतर सिक्सर नंतर आला व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 28-28 या आकड्यावरती. एक विकेट जिथे गमावलाय. षटक तिसरं चालू असताना गोलंदाजी करतोय गोलंदाज साहिल पाटील. लास्ट मॅच मध्ये या गोलंदाजाने 8 धावा डिफेंड केलेल्या, पण आता पहिल्याच बॉल वरती त्याने दिल्या 7. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मात्र मार्कस केला जाईल. ओहो, यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल लाऊड अपील पंच समत नाहीयेत. अगदी पाहिलं तर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते. त्यानंतर अगदी मिडलला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता होती. बॅट दाखवली, बॅटरने सांगितलं की बॅट लागली आहे पहिली, मग तिकडे बॉल निघून गेला आणि त्याचाच मुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. परंतु कमबॅक चांगलं केलं साहिलने. 28 धावा. तिसरा बॉल, ओ शॉर्ट बॉल पुन्हा उडवलाय आणि आता भरपूर लांब निघून जाईल. मस्सक पे दस्तक 6 रन षटकार. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आता आपण पाहतोय हार्दिक, ज्या हार्दिकने पहिल्या सामन्यामध्ये 14 बॉल 31 धावांची बहारदार इनिंग पेश केली, तोच हार्दिक पुन्हा एकदा या सामन्यामध्ये बरसलाय. आणि बघा पारितोषिक देखील लागतंय बुमिक स्पोर्ट्सचे ओनर श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून आणि बुमिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून की दोन्ही टीमला जितके षटकार जोडाल तितके 200 कॅश प्राइस यांच्या माध्यमातून दिला जाईल. आतापर्यंत 3 सिक्सर आलेत. 34 धावा फलकावरती. 40 प्लस की 40च्या आतमध्ये, कारण की 3 ओव्हरची मॅच पाहतोय. जर का 40 प्लस टोटल गेलं विश्वगडचं तर मी म्हणेन की दुसऱ्या डावामध्ये थोडं कठीण होऊ शकतं, कारण की गोलंदाजी देखील चांगली आहे. आणि नक्कीच प्रत्येक षटकारासाठी श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज येतं. एक आयोजक नसून एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे नेहमीच आपण पाहत असतो आणि ते प्रत्येक षटकाराकरिता दोन्ही टीमसाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. खरं तर बुमिक स्पोर्ट्सचं मी जरूर कौतुक करेन. बघा अनेक वर्षांपासून आपण क्रिकेटच्या सेवेमध्ये बुमिक स्पोर्ट्सला आपण पाहत आलोय आणि त्यांच्या माध्यमातून ही रजनी क्रिकेट स्पर्धा देखील बनवली गेल्या. हवेमध्ये बॉल आहे, कॅच ड्रॉप झाली. फिल्डर तिकडे कोण होते? मनोज होते आणि त्यानंतर कॅच सोडली आणि त्यानंतर धाव फलकावरती धाव बनवल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 36 आकड्यावरती. प्रवीण, ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की बुमिक स्पोर्ट्स बघितलं गेलं तर अनेक वर्षांपासून या विभागामध्ये जेव्हा पण मोठ्या स्पर्धा होतात कोणत्या तरी एखाद्या संघाला स्पॉन्सर करताना देखील पाहिलं. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर टीमला पुढे घेऊन जाण्याचा, या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतात. आणि जे मागच्या 2 वर्षांपासून मनात होतं की एक रजनी क्रिकेट स्पर्धा
या विभागामध्ये झाली पाहिजे आणि 2 वर्षांपासून प्रयत्नात होते, पण अखेर 2026 चा तो फॉर्मॅट पाहायला मिळाला. आणि फक्त रेग्युलर क्रिकेट नव्हे तर ओल्ड इज गोल्ड, ओल्डी गोल्डी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात 40+ ला देखील या रणजी क्रिकेटमध्ये प्राधान्य दिलंय. सो कौतुक त्यांचं आयोजकांचं जरूर करावं लागेल. एक सुंदर स्पर्धा बनवली आणि या ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम. आणि मी नक्कीच म्हणेन की तुम्हाला जर A1 क्वालिटीच्या बॅट्स, ट्रॉफीज, टी शर्ट्स हवे असतील, या स्पोर्ट्सच्या दुनियेतलं कोणतेही इक्विपमेंट हवे असेल तर अंबाडी नाका बुमिक स्पोर्ट्स एकदा जरूर व्हिजिट करा. नेक्स्ट बॉल घेऊन इथून मात्र गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला लेग स्टंपला या ठिकाणी बीस करणारा हा बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना टीमची टोटल धावसंख्या 39 39 धावा. नक्कीच आकर्षक टी शर्ट, आकर्षक ट्रॉफीज आणि आकर्षक बॅट्स आपण त्या शॉप मध्ये आपण नेहमीच पाहत असतो. अनेक ठिकाणी या बॅटचा बोलबाला आपण पाहिलाय. त्या बॅटचं नाव आहे BS स्पोर्ट्स. बिंदास लसने, सर्वात मोठं नाव जो धमाके करतो तो देखील BS चीच बॅट वापरतो. पुन्हा बोलतो यार, बॅटला लागलाय हलकी कडा आणि त्यानंतर रन मिळेल, रन आउट असेल, पावर लागेल, परंतु एक धाव तर बनवली आहे. टीव्ही स्क्रीन कडे आपण जाऊयात. अंपायर सॉफ्ट सिग्नल कळवा. सेफ आहे बॅटर, ओके फाईन. चला आपण चेक करूयात. फलकावरती धावा तर 39 बनल्यात. आता एक आली तर 40 होतील. 40+ की 40 पर्यंत गाडी कुठे थांबते पाहावं लागेल. क्वालिफायरची मॅच आहे आणि हेच एक्सपेक्ट केलं होतं आपण की क्वालिफायरच्या मॅच मध्ये तुम्हाला हाय व्होल्टेज मोठी मॅच पाहायला मिळेल. फलकावरती 39 सर आहेत. अंतिम बॉलवरती पाहावं लागेल किती आल्यात. आज कातिवलीचे भरपूर प्रेक्षक आहेत या मैदानावरती. बॅटर सेफ आहे. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा 40. विजयाकरिता 41 धावांचं असेल. चला आपण टॉस करण्याकरिता जाणार आहोत. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना आपण स्टार 11 मापोली या 2 संघांना पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या करूयात आपण टॉस. आणि टॉस करण्याकरिता मारूफ यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. चला मारूफ आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. सिकंदर स्पोर्ट्स मापोली आणि स्टार 11 मापोली भरपूर काळ एकाच ग्राउंड वरती खेळलेत. MPL मापोली प्रीमियर लीग एकत्र भरपूर वेळा खेळले, पण आज परंतु अगेन्स्ट आहेत. चला आपण टॉस करतोय. यस, कॉल दिला जातोय आणि टॉस इकडे जिंकलेत सिकंदर स्पोर्ट्स. वन द टॉस अँड डिसाइड बॉल फर्स्ट. चलो ऑल द बेस्ट. रंगतदार मॅच पाहायला मिळेल तुम्हाला यानंतर देखील. सिकंदर स्पोर्ट्स स्टार 11 एकाच गावातील, एकाच विभागातील, एकाच मैदानावरतील दोन्ही खेळाडू आता विपक्षामध्ये खेळताना तुम्हाला दिसतील. परंतु चालू असलेली क्वालिफायरची मॅच आपण पाहतोय जिथे टीम गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आणि दुसऱ्या बाजूने जयदुर्गा स्पोर्ट्स विश्वगड या 2 संघांमध्ये मॅच सध्या लढती आहे. आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल बनवल्या गेल्या 40 आणि विजयाकरिता 41 41चं आव्हान आहे. आणि हे आव्हान घेत असताना ओपनिंग पर्स आघाडीची जोडी कोण येईल. 18 बॉल 41. काय वाटतं प्रवीण, मॅच कशी होईल आणि कुठे रंगताना दिसेल? नक्कीच मोडी सर, ज्या पद्धतीने सुरुवात केली होती पहिल्या डावामध्ये टीम विश्वगड संघाने, त्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. कारण या अगोदरच्या आपण मॅचेस पाहिल्या तर लो स्कोरिंगच्या मॅचेस होत्या, तिथे 4-4 षटकांच्या मॅचेस झाल्या, तिथे 30-31 धावा येत होत्या. परंतु इथे विचार केला तर मग 18 बॉल मध्ये 40 धावा या कुठेतरी प्रेरणा देणार ठरतील टीम विश्वगड संघासाठी. बॉलर्सला बेनिफिट जरूर असेल, परंतु बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. खातिवली संघाकडनं रोहन आलाय ओपनिंग करिता, कारण की अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला पिच हिटिंग करायची आणि हर्षदचे बॅटर बोलले, पण त्याला साथ देण्याकरिता असा बॅटर पाहिजे की या कंडिशन मध्ये तुम्हाला सुरुवातीपासून मोठे स्ट्रोक जोडेल. त्याकरिता रोहनला आणल्यावरती जयशला कुठेतरी आता मागे थांबवलाय. ओपनिंग पेअर्स मध्ये चेंजेस, परिवर्तन तुम्हाला बदलाव घडून देऊ शकतील का पाहावं लागेल. चला मॅच ऑन करायची आहे. हर्षद आणि रोहन ही जोडी पाहायला मिळते. स्ट्राईकला कोण जाईल?
स्टार्ट कोण करेल पाहावं लागेल. चला हर्षद आहे स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहन आणि गोलंदाजीवरती विश्वगड संघाचा हार्दिक. आणि दोन्ही टीमला दिवत हार्दिक शुभेच्छा. हार्दिक करतोय स्टार्ट. पहिलं शतक घेऊन फ्रंट लाईन गोलंदाज, टॉप ऑर्डर बॅटर आणि टॉप क्लास खेळाडू हार्दिक असं म्हणावं लागेल. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज बुमिक स्पोर्ट श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना चालू होतं. पहिल्या डावाचा खेळ झालाय, तिकडे तीन सिक्सर लागले, 2 हार्दिक आणि 1 नितेश. आणि आता दुसऱ्या बाजूने खातिवली संघाला देखील ते पारितोषिक चालू आहे. सो एकंदरी हेच अपेक्षा आहे की तुम्ही चांगला खेळ दाखवा, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहेत. चालू केली जाईल मॅचला. हर्षद स्ट्रायकर एंडवर आहे. 41-54 मॅच ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल दूर केलाय आणि किती केलाय दूर तर वाईटच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेपासून स्टार्ट केलाय. धाव फलकावरती धाव पाहतो एक. पहिलाच बॉल फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता हार्दिकने, परंतु तिथे एक्स्ट्रा धाव मिळाली आणि एक्स्ट्रा धावेने टीमचं खाते देखील खुलं केलं गेलं. नेक्स्ट बॉल, याही वेळेला खूप दूरवरून स्ट्रोकला खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. जसा टप्पा मात्र पडलाय तशी चेंडूची गती देखील कमी झाली आहे. थोडंसं आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे आणि त्याचमुळे इथे 2 धावा अंकित होताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती या 2च्या मदतीने 3 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं दूरवरनं बॅट फेकली. ठाऊक होतं की ऑफसाईडला फिल्डिंग नाही आहे, इनफिल्डला जर क्रॉस केलं तर धावा बनवू शकतात, पण आउटफील्ड थोडी स्लो झाली आणि त्यानंतर 2 धावा फलकावरती आणि धाव फलक पुढे वाढलाय 3 आकड्यावर. हार्दिक तयार. फुल टॉस बॉल आहे, स्विंग केलाय, झाडू शॉट, बॉलला पाठवलंय सीमा पार, सिक्सर. अगदीच पाहिलं तर आपल्याला रिप्ले देखील पाहायला मिळेल. फलंदाज ऑलरेडी शफल झाले होते आणि त्यानंतर तुम्ही फुलटॉस बॉल टाकता म्हणजे कुठेतरी फलंदाजाला मेजवानी दिली आहे आणि इथे मात्र तो 6 धावा छटकार आला. या भिंगडी आहे, भिंगडी सारखं बॉलला फिरवलं आणि त्यानंतर पाठवलं सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बघा फुलटॉस असा बॉल आहे ना प्रवीण, या फुलटॉस वरती खूपदा आपण चर्चा केली आहे. फुलटॉस एखाद्या बॅटरला परभणी आहे आणि फुलटॉस एखाद्या बॅटर करिता जर बघितलं गेलं तर चुकीचा चेंडू देखील आहे. कारण की फुलटॉस वरती बहुतांश आपण पाहिलं की विकेटी जाताना पाहिल्यात. त्यामुळे बरोबर फुलटॉसला एक्झिक्यूट नाही केलं तर किरण देखील फुलटॉस वरती गेलाय. मला आठवतं चर्चा त्यावर आपण पुन्हा करणार आहोत, पण हा बॉल पाहूयात. पुन्हा एकदा शफल केलं आणि आता पुन्हा बॉलला पाठवलं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. प्रेडिक्ट केलं, ओळखलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलं सीमा पार. आणखी एक धमाकेदार खूप चांगली बॅटिंग हर्षद पाटीलची आपण पाहतोय. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने चांगली बॅटिंग केली, चांगली स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिली आणि याही सामन्यामध्ये पाहिलं तर दर्जेदार फलंदाजी, आक्रमकतेचं क्रिकेट तो मैदानात खेळतोय. फुलटॉसची आपण प्रवीण चर्चा करत होतो. खारबाऊ संघाची मॅच 3 चेंडू 18ची गरज होती. तोंडा वडवलीचं बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 सिक्सर जोडले होते आणि 1 मध्ये 6ची गरज असताना सूरज फुलटॉस वरती कॅच आउट झालेला. यावेळेला मात्र आतली कडा घेतली, डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 13. हार्दिक कमबॅक करतोय. 13 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल आतापर्यंत 4. 13 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा या धावफलकावरती आहेत. 41चं टार्गेट आहे. याही वेळेला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फाईन स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना थोडासा फंबल पाहायला मिळाला. डेंजर एंड वरती हर्षद पाटील. खर तर रोहनने हा कॉल दिला होता. ही धाव घेण्याची आवश्यकता होती का? सक्सेसफुल झाले हे विशेष आहे, अन्यथा इथून मात्र माघारी जावं लागलं असतं हर्षद पाटीलला. रिप्ले पहा रिस्की कॉल होता आणि त्यानंतर बॉलला खूप लेट फेकलं. नाराज आहेत गोलंदाज, कारण की नॉन स्ट्रायकर एंडला भरपूर मोठा विकेट मिळाला असता. खरं तर हर्षद करिता पारितोषिक देखील आहे. प्रत्येकी षटकारास महेश पाटील त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. पिंटू भाऊ साईराज गॅरेज अंबाडी नाका यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. 14 धावा फलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि आता अंतिम बॉल फेस करण्याकरिता रोहन स्ट्रायकर एंडवर आलाय. 14 धावा तर धावफलकावरती जोडल्या गेलेत. अजून देखील पाहिलं तर दूरवरचं अंतर कापायचं, परंतु हर्षद पाटील ज्या पद्धतीने फलंदाजी करतो त्याला रोखणं कठीण झालं. याही वेळेला मात्र आता पंचांना विचार करावा लागेल या चेंडूवरती. अगदी पाहिलं तर मग टीव्ही स्क्रीन अंपायर कडे आपण जाऊयात, करूया चेक. आउट ऑफ पिच हा बॉल आहे.
की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तर प्रवीण धाव मिळेल, परंतु जर आउट ऑफ पिच केला असेल तर मग यस इट्स नो बॉल आउट ऑफ द पिच. बघा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईड यस नो यस धाव तर मिळणार होती, पण फरक काय तर नो बॉल आला तर येणारा पुढचा बॉल फ्रीच आहे. ती मोठी संधी असेल. खरं तर इथे मात्र ती संधी निर्माण झाली. रोहन या फलंदाजाला फ्रीटचा बॉल आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर आणखी चांगल्या स्थितीमध्ये टीम खातिवली संघ पोहोचू शकेल. आतापर्यंत 15 धावा तर धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तो देखील फ्रीटचा. आक्रमण तर जरूर केलं, या वेळेला मात्र घणाघाती प्रहार पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकारावरती मात्र या बॉलवरती येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 41चा पाठलाग करत असताना जवळपास अर्ध्यावरचा टप्पा गाठलाय. 19 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि आता विजयाकरिता इक्वेशन बघितलं तर 12 बॉल आणि विजयाकरिता 12 मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. 22 11.00 चा आस्किंग रन रेट राहिले आता इकडनं. नक्कीच प्रति षटका बघे रिक्वायर्ड रन रेट आता खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेला तुम्ही टार्गेट सेट करता, ज्या वेळेला टार्गेटचा पाठलाग करता, त्यावेळेला प्रत्येक षटकामागे रिक्वायर्ड रन रेट हा अत्यंत महत्वाचा असतो. आता मात्र 11चा रिक्वायर्ड रन रेट तो आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण मैदानाचा हा व्ह्यू पाहतोय. ड्रोन व्ह्यू सुंदर पद्धतीने टिपला गेलाय SK लाईव्ह एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून आणि काय कमालीचं प्रदर्शन राहिलं त्यांचं. युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट क्लिअर अँड नीट क्वालिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हा ड्रोन व्ह्यू सध्या आपण अनुभवत आहोत. पारितोषिक हर्षद आणि रोहन दोघांकरिता आहे महेश यांच्याकडनं. प्रत्येकी सिक्सर 200 रुपयाचा कॅश प्राइज. 12 बॉल 22 ची गरज. गोलंदाज तयार. पेनल्टी मेड षटकाला सुरुवात. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय बरोबर गॅप मध्ये. फिल्डर आहेत. हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. छोटा पॅकेट बडा धमाका. काय स्ट्रोक खेळला गेला. लॉंग ऑफ नव्हतं हे हेरलं. पुलरलेचा बॉल खोदून काढला आणि त्यावरती मात्र हा चौकार प्राप्त करतोय हर्षद पाटील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 4च्या मदतीनं एकंदरीत 23 धावा. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक आणि त्या बॉलवरती 4 धावा अंकित होताना आपण पाहतोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 18 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना संपलेला नाही. या बॅलन्स आहे. इथून एखादी विकेट आली तर मग दबाव निर्माण होईल. मॅच दोन्ही टीम नाही सोडणार, कारण की दोन्ही टीमने या आधी अशा क्रुशियल सिच्युएशन मधनं मॅच काढले. त्यामुळे त्यांना माहिती आहे की शेवटपर्यंत मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की लास्ट पर्यंत मॅच टिकेल तरच मजा येणार आहे. धीरज गोलंदाजीवरती. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. स्टेप आउट केलाय. हवेमध्ये बॉल. फिल्डर आहे तिकडे. एक टप्पा बॉल उचलला जाईल फेकी करेपर्यंत. एक सिंगल मिळते. कटर बॉल्सचा वापर ब्रेक, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक या दोनही चेंडूंचा वापर धीरज बरोबर करतोय आणि त्याचा हाईटचा वापर चांगला करतोय धीरज, कारण की ज्यावेळेस तो बॉल राईज करतोय तो हा ऍक्शनने येतो बॉल आणि जेव्हा अशा ऍक्शनने बॉल टाकला जातो टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतो आणि जेव्हा वळण आणि बाउन्स असतं ना तेव्हा बॅटरला थोडं डिफिकल्ट जातं प्रवीण, आणि तेच काम केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि ते काम करण्याकरिता हर्षदने काय केलं या बॉलवरती तो बाउन्स कमी करण्याकरिता पुढे येऊन खेळला. स्टेप आउट केलं त्याने, कारण की जेणेकरून तो बाउन्स कमी होईल. याही वेळेला अकूट टप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे देखील पाहिलं तर ती चुकी पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाकडून. या मोठ्या मॅच मधल्या या मोठ्या चुका पाहायला मिळतात. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. अनेकदा आपण त्यावरती चर्चा केली आहे, भरपूर चर्चा करत आलो आणि हा पहा ऍक्शन रिप्ले. हवेमध्ये बॉल गेला, उंचीवरती गेला आणि त्यानंतर एका रेषेमध्ये खाली येत असताना कॅच ड्रॉप केली आणि दिलंय जीवनदान. नितेश गायकर याच्याकडनं ही चुकी जी अनएक्सपेक्टेड आहे. आणि तिकडे जर बघितलं गेलं तर आता 9 बॉल आणि 9 मध्ये आता 15 ची गरज आहे. या षटकातील हे 3 बॉल आहेत ना, हे महत्वाचे आहेत. 3 चेंडू आतापर्यंत संपन्न होत आहेत. 7 धावा खर्च केल्या जात आहेत. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस, परंतु यष्टी रक्षकाने ही ते चुकी केली आहे. क्षेत्ररक्षण करताना वारंवार या छोट्या छोट्या चुका कदाचित टीम विश्वगड संघाला पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जातील. मिस्टेक्स लवकर सुधाराव्या लागतात तुम्हाला. बघा, चुकी करणं प्रवीण चुकी नसते, पण चुकीला तुम्ही वारंवार दर्शवत असाल तर मग ती चुकी आहे, पण तिचा सुधार करावा लागेल. जरूर मोदी सर, कारण ज्या वेळेला तुमच्याकडून एखादी छोटी चुकी होते त्यावेळेला ती सुधारणं गरजेचं आहे, कारण तीच छोटी चुकी तुम्हाला मोठी चुकी करण्यास प्रवृत्त करते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती पाहतोय 27-27. अजून देखील पाहिलं तर मग विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता.
8 चेंडू आणि 14 धावा, सामना बॅलन्स. विश्वगड संघ हा देखील हा सामना सोडायला तयार नाही आहे. दोन्ही बाजूने टक्कर, काटेकी टक्कर पाहायला मिळते. दोन्ही बाजूने तो संघर्ष पाहायला मिळतोय. 27 धावा फलकावरती, 8 बॉल आणि 8 मध्ये आता 14 ची गरज. हर्षद स्ट्रायकर एंड वरती, फिल्डिंग सेटअप, स्क्वेअर लेग, देन मिड विकेट, देन लॉंग ऑन. ऑफ साइडला 2 आहेत, वाईडिश लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधोमध खेळाडू आहे. सो अर्थात आता तो ट्रॅप बनून धीरज गोलंदाजी करतोय. शफल केलं होतं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. लेंथ चांगली ठेवली आहे धीरजचा, मी म्हणेन की मी तर कौतुक करेन. ही पहा लेंथ बघा, बरोबर पुढे टाकलेला बॉल आणि वळण फार मोठं नाहीये, परंतु ती लेंथ चांगली असल्या कारणामुळे बीट झालाय बॉल. 7 बॉल राहिले आणि 14 ची गरज आहे. आता अंतिम बॉल आहे ना, हा महत्वाचा आहे. इकडे अंतिम बॉल वरती जर विकेट डॉट आला तर थोडा दबाव वेगळा असेल, पण एखादा मोठा फटका डबल सिंगल जरी आली तरी पण तो प्रेशर कमी असेल. मी म्हणेन की बचेंगे तो और लढेंगे. नक्कीच हा बॉल निर्णायक असेल या सामन्यातला. 7 बॉल 14 ची गरज आहे. इथे मोठा फटका आला, फटका तर दमदार खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर वरून, ओ माय गॉड, हर्षद पाटील बाद. उल्लेख केला होता, बचेंगे तो और लढेंगे. सर सलामत तो पगडी 50, पण इथे अटॅक करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मिड विकेटला मॅचची मिळाली गोल्डन विकेट, कारण की अशा क्रुशियल मोमेंट वरती हर्षदचा विकेटच मिळालाय. प्लस ऍज वेल एज काम काय झालं तर राहिले 6 बॉल आणि आता 6 मध्ये 14 ची गरज आहे. खरं तर ही विकेट खूप महत्वाची होती. ही कॅच नव्हती तर मॅच होती मी तर सांगेन, कारण 6 चेंडू 14 धावा आणि त्याच क्षणाला हर्षदचं माघारी जाणं मात्र टीमला बसलेला हा मोठा फटका म्हणावा लागेल. 6 बॉल 14 ची आवश्यकता. आता मात्र विचार विनिमय आता दोन्ही संघांमध्ये सुरू राहतील, कारण सामना त्या परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. म्हणून जीवनामध्ये तुमच्यावरती कंट्रोल असणं भरपूर गरजेचं आहे. प्रवीण, अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय डिसाइड करता? पण आपण कॉम्बॉक्स मध्ये बसून या बाहेर प्रेक्षक बसून हेच म्हणू शकतात की असं नव्हतं करायला पाहिजे, असं केलं तर असं झालं असतं, तसं केलं तसं. पण म्हणतो ना मी, एक उल्लेख अनेकदा करतोय की जीवनामध्ये कोणताही डिसिजन घ्या, घेतलेला निर्णय योग्य तुमच्या हातामध्ये असं करणं की नाही करायचं ते. पण आता तिथे डिसिजन घेतलं, जे डिसाइड केलं ते कुठेतरी रॉंग तुमच्या पक्षाच्या अगेन्स्ट केलंय. परंतु मॅच नाही संपलेली, कारण की 6 बॉल राहिलेत आणि आता 14 ची गरज आहे. या गोलंदाजाने 4 मध्ये 4 रोखल्यात, पण आता 6 मध्ये 14 रोखेल का प्रश्न आहे. भावेश या गोलंदाजाचं नाव, ज्याने या अगोदर 4 चेंडू आणि 4 धावा रोखल्या होत्या. आता 6 मध्ये त्याला 14 रोखायचे, त्यामुळे जबाबदारी आता त्याची पुन्हा आहे. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज रोहन ऑन स्ट्राइक. पहिला बॉल असेल भावेशचा. पहिलाच बॉल एच अँड टेकन. फलंदाज रोहन बाद. टीमला बसलेला हा दुसरा धक्का रोहनच्या रूपामध्ये. बन गया काम अभी. इससे पहले हर्षद की विकेट आई थी और अब की बाहर देखा जाए तो ये देखो, बाहर निकलती हुई गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा लगा और उसी के साथ देखा जाए तो विकेट कीपर को सीधे दस्तानों में जाके गिरती हुई गेंद. विकेट आ चुका है. अब 27 पे ये दूसरा विकेट ऑफ जीतने के लिए 5 गेंदों में अभी भी 14 रनों की जरूरत है. नक्कीच हर्षदची विकेट मोमेंटम ठरली, कारण 7 मध्ये 14 काढायच्या होत्या, तिथे हर्षद पाटीलला एकच करायचं होतं. सिंगल घेऊन स्ट्रायकर एंड वरती येणं गरजेचं होतं. 6 मध्ये 13 राहिले असत्या, 13 धावा तो डिफेन्स करू शकला असता, काढू शकला असता, ती क्षमता त्याच्याकडे होती. परंतु क्रिकेटमध्ये छोटी छोटी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाते. ते सामन्यामध्ये स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळेल. अब देखो, इससे पहले क्या हुआ है ये भूलना पड़ेगा. अब क्या कर सकते हैं, इसके ऊपर फोकस किया तो शायद मैच बन सकती है जीतने के लिए. अब देखा जाए तो 5 गेंदे और 14 रनों की जरूरत है. नक्कीच सामना अजून देखील संपलेला नाहीये, कारण 5 बॉल आणि 14 धावा म्हणजे एखादा मोठा फटका मोडीशीतून आला ना तर मात्र पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल टीम खातिवली. अब अगले बल्लेबाज रोहित स्ट्राइकर एंड पर है. रोहित का देखा जाए आज के दिन की बल्लेबाजी तो पहले मैच में पहले गेंद में उन्होंने छक्का चढ़ा था. उससे अगली मैच में देखा जाए तो तभी भी रोहित के बल्ले से एक छक्का आया था. मतलब बल्लेबाजी कर सकते हैं, डेप्थ में वो फिनिश कर सकते हैं, लेकिन जिस तरह से गेंदबाजी चल रही है थोड़ा डिफिकल्ट होगा, कठीण जरूर होगा. नक्कीच ती क्षमता या फलंदाजाकडे आहे आणि ती क्षमतेचा त्याला वापर या ठिकाणी करावा लागेल. ओहो, सबमरीन डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि विशेषतः चेंडूवरती नजर नव्हती रोहितची आणि त्याच नंतरचा हा डॉट बॉल. बाहर निकलती हुई गेंद थी. ये देखो फिर से एक बार ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर थी. टिप्पा गिरने के बाद नीचे रह गई गेंद, सबमरीन की तरह से निकल गई विकेट कीपर के दस्तानों में और उसी के साथ अब और एक डॉट बॉल. 4 में अभी भी 14 चाहिए. एक बड़ा हिट मैच में फिर से एक बार खातिवली आ जाएगी. पीछे चलती हुई गेंद, अच्छा प्रयास किया है. रुका पाए क्या? नहीं. 4 रन मिलेंगे. लॉन्ग स्टॉप रीजन में ये चौका आता हुआ.
आता मात्र असं म्हणावं लागेल, नशिबाची साथ मिळते अंतिम क्षणाला टीम खातिवली संघाला. जिथे आवश्यकता होती एकंदरीत 3 चेंडू 4 चेंडू आणि 14 ची गरज होती आणि त्यानंतर आज चौकार आपल्याला पाहायला अच्छा मिळाला. प्रयास किया था वहां पर फील्डर थे सुमित थे, अच्छा प्रयास किया. और कहते हैं ना प्रयत्नार्थी परमेश्वर, आपको प्रयास करते रहना चाहिए. रिजल्ट आपके हाथ में आए या ना आए, लेकिन प्रयास तो आखिरी दम तक करना चाहिए. और दोनों टीम वो कर रहे हैं. फिलहाल 3 गेंदें बची और इस 3 गेंदों में 10 की जरूरत है. क्या 10 का दम दिखा पाएंगे यहाँ से बल्लेबाजी करते हुए रोहित? आणि 3 चेंडू 10 धावा. आता सामना बॅलन्स आहे, दोन्ही टीमला समान संधी आहे. एक मोठा फटका टीम खातिवली संघाला या मॅच मध्ये घेऊन येईल आणि एक डॉट बॉल अथवा एक विकेट टीम विश्वगड संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 3 चेंडू 10 धावा. सामना रंगतोय, सामना चुरशीचा बनलाय. आता इथे मात्र हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे मात्र भाकीत ठरवता येणार नाही. ज्या पद्धतीने हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. देखो दर्शक जिस तरह से एक्सपेक्ट कर रहे थे कि ये आखिरी क्वालिफायर वाली मैच और अच्छी मैच आखिरी समय तक जानी चाहिए. और दर्शकों ने बहुत एंजॉय किया इस सामने को, इस मुकाबले को. और इसी के साथ देखा जाए तो पैसा वसूल मैच यही कहना पड़ेगा. अभी भी मैच तो खत्म नहीं हुई है, 3 गेंदे है और इस 3 में जीतने के लिए 10 की जरूरत है. चलो जल्दी फील्डिंग लगाओ क्योंकि और भी बहुत सारे मुकाबले हमें कंप्लीट करने. बघा तिकडे शेकोटी कोणी पेटवले त्यांनी प्लीज विजवा, कारण की धूर मैदानामध्ये येतोय. चलो फिर से एक बार, वो खींचा है, तान दिया है गेंद को आसमान की तरफ. रोहित है, ये नहीं रुकेंगे, चल पड़े भाई. 10 का दम दिखा दिया. 6 रन. आता 2 चेंडू आणि 4 धावा. पहा सामना कलाटणी मिळते. ज्या वेळेला न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना झाला, टीमचा कर्णधार रोहित शर्मा स्ट्रायकर एंड वरती होते आणि न्यूझीलंड टीमचे गोलंदाज टीम सावती होते. आणि 2 चेंडू आणि 11 ची गरज असताना रोहित शर्माने 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले आणि टीम भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. इथे हा रोहित संघ खातिवली टीमला विजय प्राप्त करून देईल का? रडार में आती हुई गेंद सीधी बल्ले पे आई और हल्का शफल किया था. और उसी के साथ देखा जाए तो स्विंग अच्छा था, बैट का फ्लो अच्छा था और वहां पे 6 रन मिलते हुए अब जीतने के लिए देखा जाए तो 2 गेंदे और अभी भी 4 की जरूरत है. मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. एक डॉट बॉल, काम 25 हो जाएगा. बघा ती शेकोटी कोणी पेटवली. विनंती करेल प्रेक्षकांना की प्लीज ती शेकोटी बंद करा. अब जीतने के लिए आखिरी 2 गेंदे, 4 की जरूरत है. गेंदबाज तैयार. ओहो हवा में खेला है, ऊंची भी है, लंबी भी है और जीत चुका मुकाबला. कहा गेंद मैच थी और कहां पे आ गई. जीता है भाई मैच को जीतते हुए. 14 की जरूरत थी. पहले 2 गेंदों पे देखा जाए तो अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन आखिरी 2 गेंदों पे ये काम 25 नहीं तो कर दिया 50 और जीत गई मुकाबला टीम खातिवली. खूप खूप अभिनंदन टीम खातिवली अँड हार्ड लक टीम विश्वगड संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपला देखील या स्पर्धेमध्ये प्रवास खूप दमदार राहिला. आपला देखील खेळ खूप चांगला लागला. आपला देखील अभिनंदन असेल टीम विश्वगड. तर या ठिकाणी विजय होतोय, क्वालिफायर होतोय संघ टीम आई गावदेवी खातिवली. आपलं मनपूर्वक अभिनंदन. 2 साल का प्रयास था, 2 साल का इंतजार था मैच क्वालिफाई करने के लिए. 2 साल बहुत ही अच्छे तरह से वो प्रयास करते रहे और आखिरी समय पे, इससे पहले कहा था प्रयत्नार्थी परमेश्वर, आपको प्रयास करते रहना चाहिए. और वो देखा जाए तो ये इंतजार खत्म हुआ 2 साल का. अब 2 साल में जाके क्वालिफाई होते हुए टीम